गुड मॉर्निंग स्टुडंट्स. एक्झरसाइज आपली 1.3 सुरू आहे बघा, डिफरन्सिएशन टॉपिकची. मग या एक्झरसाइजमध्ये आपण काय बघतोय, लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आणि इम्प्लिसिट फंक्शनचे डिफरन्सिएशन्स बघतोय, बरोबर आहे. मग याच्यामध्ये आता क्वेश्चन 1 आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे. आज बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 2. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, क्वेश्चन काही चेंज होणार नाही आहे. क्वेश्चन काय असेल, आहे तोच असेल, डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल. हां, विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याच्यामध्ये फक्त एक्झाम्पल वेगळ्या टाईपचे असतील. आता इथं काय दिलेलं आहे बघा, एक्झाम्पल बघा. आपण पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्स रेज टू ई प्लस एक्स रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स आणि प्लस ई रेज टू ई दिलेलं आहे. आता फंक्शन रेज टू फंक्शन जर असेल तर आपण काय करतोय, लॉगॅरिथम घेतोय, किंवा दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल, क्वोशंट असेल तर आपण काय करतोय, त्याचा लॉग घेतोय, बरोबर आहे. मग आता इथं जर बघितलं आपण, हे जर डिफरन्शिएट करायचं असेल तर बघा, आता आपल्याला काय करावं लागेल, याला अगोदर लेट वाय इज इक्वल टू घ्यावं लागेल. लेट वाय इज इक्वल टू काय येणार, जे काय फंक्शन दिलेलं असेल, एक्स रेज टू ई प्लस एक्स रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू ई, बरोबर आहे. मग हे आता मी डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. वाय इज इक्वल टू घेतल्याशिवाय आपल्याला एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह होत नाही, बरोबर आहे का. मग हे पुढे आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्सनं, बरोबर आहे. मग याला सगळ्याला मी आता डेरिव्हेटिव्ह देते बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल. पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण काय केलं, डायरेक्ट जो काय वाय दिलेला होता त्याला आपण लॉग घेत होतो. इथं लॉग घेता येईल का, लॉग कधी घ्यायचा म्हटलं मी, जर दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल, क्वोशंट असेल आणि फंक्शन रेज टू फंक्शन असेल. दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल, क्वोशंट असेल किंवा फंक्शन रेज टू फंक्शन असेल तरच आपल्याला काय घेता येणार आहे, लॉग घेता येणार आहे, बरोबर आहे. मग इथं काय होणार बघा, आता इथं प्लस आहे ना, ॲडिशन आहे प्रत्येकाची, त्यामुळे लॉग डायरेक्ट घेता येणार नाही. मग इथं हे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, प्रत्येकाला मी डेरिव्हेटिव्ह दिलं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू ई प्लस काय येणार, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स आणि प्लस डी बाय डी एक्स ऑफ काय येणार आहे, ई रेज टू ई येणार. आता याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह काही सिम्पल करू शकतो बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार, एक्स रेज टू ई. ई म्हणजे काय, ते एक कॉन्स्टंट नंबर आहे, बरोबर आहे. मग एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला मी इथे यूज करू शकते. काय येणार, मग एक्स रेज टू एन ऐवजी ई आहे तर ई इकडे मल्टिप्लाय होईल आणि एक्स रेज टू काय येणार, ई मायनस 1 येईल, बरोबर आहे. प्लस आता इथं मात्र काय झालं बघा, सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एक्स रेज टू एक्स दिसते का बघा सगळ्यांना, एक्स रेज टू एक्स आहे म्हणजे पॉवर रेज टू पॉवर आहे का बघा बरं, फंक्शन रेज टू फंक्शन आहे का, एक्स रेज टू एक्स म्हणजे एक्स बेसला पण फंक्शन आहे आणि रेज टू पॉवरला पण फंक्शन आहे. मग इथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येणार आहे का, नाही आहे. हा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एक्स मी ॲज इट इज ठेवणार प्लस ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ॲज इट इज ई रेज टू एक्स, ते काय माहिती आहे सगळ्यांना. आणि प्लस इथं मात्र काय होणार, ई रेज टू ई म्हणजे काय झालं, इथं एक्सची टर्म आहे का, नाही आहे, म्हणजे हे फंक्शन काय झालं, कॉन्स्टंट नंबर झाला आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय, तर कॉन्स्टंटचं 0 आहे, बरोबर आहे. मग हे झालं इक्वेशन 1 म्हणायचं याला. याच्यामध्ये एकच डेरिव्हेटिव्ह आपलं फाइंड करायचं राहिलं, कोणतं आहे ते, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एक्स. मग मी आता काय करणार, लेट इथं मला आता याचा लॉग घ्यायचा आहे. मग डायरेक्ट या सगळ्याला लॉग घेऊन चालणार नाही, त्यामुळे मी काय करणार, याला फक्त वेगळं कन्सिडर करावं लागेल. याला लेटर एक घ्यायचं, यू घेतलं, यू इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स. नेहमी आपण वाय घेते पण इथं आता यू घ्यावं लागेल, कारण ऑलरेडी वाय आपण सुरुवातीला घेतलेला आहे त्यामुळे. हे आता मग ॲज इट इज लॉग घेऊन सॉल्व करेल. मग इथे काय करावं लागेल, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग लॉग घेतलं काय येईल बघा, लॉग यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू एक्स येईल. लॉग यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू एक्स म्हणजेच काय होईल, पहिले तर इथे लॉग यू इज इक्वल टू रेज टू पॉवरचा एक्स जो आहे तो मी सुरुवातीला आणून मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय झालं, रेज टू पॉवरचा एक्स इकडे मल्टिप्लाय केला की लॉ, आपण कोणता लॉ यूज केला, एक्सपोनंट लॉ लॉगॅरिथमचा यूज केलेला. हां,
मग आता हे डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह 1/u आणि इथं काय येणार du/dx इज इक्वल इथं मात्र काय होणार, दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे एक्स इंटू लॉग एक्स, म्हणजे d/dx ऑफ ब्रॅकेटमध्ये काय येणार एक्स इंटू लॉग एक्स आहे. हां, मग आता बघा 1/u du/dx ॲज इट इज. इथं डेरिव्हेटिव्ह पहिलं फंक्शन आहे असं, दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे त्यामुळे प्रॉडक्टला डिफरन्सिएशनचा आपल्याला यूज करावा लागेल. पहिलं फंक्शन आहे असं d/dx ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स आहे असा आणि d/dx ऑफ काय येणार एक्स येणार. हां, म्हणजे इज इक्वल टू एक्स लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स आहे असा एक्स डेरिव्हेटिव्ह 1 येईल 1/u du/dx. हां, आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे du/dxची. हां, त्यामुळं हा यू जो डिवाइड आहे तो तिकडं नेऊन काय करावं लागेल मल्टिप्लाय करावा लागेल. ब्रॅकेटमध्ये आता इथं काय काय राहिलं बघ, हा एक्सला एक्स कॅन्सल झाला, इथं राहिलं काय फक्त 1 प्लस लॉग एक्स राहिला. पण पुढे यू म्हणजे काय आहे ते परत घ्यायचं. यू म्हणजे काय घेतलंय बघा आपण एक्स रेज टू एक्स घेतला आणि इथं काय येणार ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स du/dx. ही du/dxची व्हॅल्यू म्हणजेच कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे हे एक्स रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर आहे का. मग हे एक्स रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथं जे आपण फाइंड केलं ते इक्वेशन 1 मध्ये ॲड करायचं, लक्षात येते. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय येणार बघा dy/dx इज इक्वल टू e इंटू एक्स रेज टू e मायनस 1 प्लस इथं d/dx ऑफ एक्स रेज टू एक्स आहे त्याची व्हॅल्यू मी इथे ॲड करणार एक्स रेज टू एक्स 1 प्लस लॉग एक्स आणि काय येणार बघा प्लस ई रेज टू एक्स. हे मी फायनलाइज. हां, इथे लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 बघायचं आपल्याला. एक्झाम्पल नंबर 2 याच्यामध्ये काय सांगितले, एक्स रेज टू एक्स 3 एक्स रेज टू दिलेले आहेत पॉवर बघा, एक्स रेज टू एक्स त्याला पण रेज टू एक्स दिलेलं आहे आणि प्लस ई रेज टू एक्स आणि अगेन रेज टू एक्स दिलेलं आहे. मग आता बघा हे सॉल्व कसं करायचं. आता हे मात्र एवढं 3 टर्म दिल्यात रेज टू पॉवरला 3 वेळा रेज टू पॉवर दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल याला अगोदर सेपरेट लिहून घ्यावं लागेल यू. जसं इथं मी घेतलं एक्स रेज टू एक्स तसं इथं पण काय करावं लागेल याला यू घ्यावं लागेल. हे बघितलं तर डायरेक्ट डिफरन्शिएट होणार आहे का नाही आहे, एक्स रेज टू एक्स त्याला ई रेज टू एक्स आहे त्याला रेज टू एक्स आहे, त्यामुळे काय करावं लागेल याला यू कन्सिडर करावं लागेल याला व्ही कन्सिडर करावं लागेल. दोन्ही सेपरेट डिफरन्शिएट करून त्याच्या डेरिव्हेटिव्हमध्ये ॲड करावी लागणार आहे. बघा लक्षात येते का. त्यामुळे मी काय करणार आता लेट y इज इक्वल टू तर घ्यावंच लागेल एक्स रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स आहे. हां, मग हा y म्हणजे मी इज इक्वल टू काय कन्सिडर करणार आता इथं हे यू फंक्शन घ्यायचं आणि प्लस व्ही घ्यायचं. हां, यू प्लस व्ही. मग हे डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कसं येईल dy/dx इज इक्वल टू यूचं डेरिव्हेटिव्ह काय येणार du/dx येईल आणि प्लस व्हीचं डेरिव्हेटिव्ह dv/dx येईल. हां, मग हे झालं इक्वेशन 1. मग इथं आता यू जो आहे तो आपण असा सेपरेट लिहून घेणार त्याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आणि व्ही पण काय करावं लागेल सेपरेट लिहून घ्यावं लागेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. मग दोन्ही डेरिव्हेटिव्ह आपण इक्वेशन 1 मध्ये ॲड करणार. येते लक्षात सगळ्यांच्या. आता मी काय करणार बघा नाव यू इज इक्वल टू लिहून घ्यायचं. नाव यू इज इक्वल टू काय घेतलं आहे आपण एक्स रेज टू एक्स घेतलेला आहे तो मी लिहून घेतला. आता हा यू आपल्याला डिफरन्शिएट करण्या अगोदर रेज टू पॉवर असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल याला लॉग घ्यावा लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड म्हणजे काय येईल बघा लॉग यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू एक्स येईल. हां, मग आता इथं
एक्सपोनंट लॉचा जर यूज केला आपण तर रेस टू पॉवरची टर्म जी आहे ती सुरुवातीला मल्टिप्लाय होते. म्हणजे मी इथे काय लिहिणार लॉग यू इज इक्वल आता इकडची रेस टू पॉवरची टर्म म्हणजे फक्त एकच एक्स येणार नाही. लॉग नंतरच्या टर्मची जी काय रेस टू पॉवर असेल ती येणार. त्यामुळं एक्स रेस टू एक्स इकडे येणार आणि इथं फक्त एकच एक्स राहील. लक्षात येते का बघा? हा एकच एक्स राहिला आणि एक्स रेस टू एक्स इकडचा जो रेस टू पॉवरचा आहे तो इकडं मल्टिप्लाय होईल. हां, येते लक्षात सगळ्यांच्या? मग हे आता पुढं आपण सॉल्व करत जायचं. एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स आहे. हां, मग आता हे डिफरन्शिएट करायला काय प्रॉब्लेम नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह काय येणार ते 1/u du बाय dx इज इक्वल टू इथं काय होणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे बघा. 1/u du बाय dx. दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. पहिलं फंक्शन आहे असं, दुसऱ्या फंक्शनला डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस दुसरं फंक्शन आहे असं, पहिल्या फंक्शनला डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स आहे. मग हे आता पुढं सॉल्व करायचं. बघा काय येणार आहे. एक्स रेस टू एक्स लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती 1/x प्लस हा लॉग एक्स आहे सा. आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स हे माहिती आहे का आपल्याला? डायरेक्ट फॉर्म्युला याचा आहे का आपल्याकडं? नाही आहे. आत्ताच आपण पहिल्या एक्झाम्पलला जे सॉल्व केलेलं ते जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आत्ताच्या एक्झाम्पलला आपण सॉल्व केलेलं आहे बघा. काय आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स किती मिळतं ते एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स मिळते. ते डायरेक्ट जरी लिहिलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मी इथे काय लिहिणार ते ब्रॅकेटमध्ये येईल. मग आता एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह मी इथे ॲड केलं. मग आपण फाइंड काय करते डी यू बाय डी एक्स फाइंड करते ना. त्यामुळे काय येणार इज इक्वल टू यू इन ब्रॅकेट एक्स रेस टू एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस लॉग एक्स ब्रॅकेटमध्ये किती आहे एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. हां, मग इथे यूची व्हॅल्यू ॲड करायची. यू म्हणजे किती आहे एक्स रेस टू एक्स आहे. आता इथं हा डिनॉमिनेटरचा एक्स जर मी वरती घेतला तर काय होईल बघा. त्याची रेस टू पॉवरला मायनस साईन येईल का? म्हणजे एक्स रेस टू एक्स मायनस 1 प्लस लॉग एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. हे एक डेरिव्हेटिव्ह मिळाला आपल्याला. कोणतं मिळालं बघा डी यू बाय डी एक्स मिळाला. हां, अजून आपल्याला काय फाइंड करायचं आहे डी व्ही बाय डी एक्स फाइंड करायचं आहे. अँड व्ही इज इक्वल टू काय दिलेलं आहे ई रेस टू एक्स दिलेला आहे. मग हा व्ही आपण आता डिफरन्शिएट करणार. बघा काय येणार याचं डेरिव्हेटिव्ह. याला आपण लॉग घ्यायचा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. म्हणजे काय येणार लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू एक्स आहे. म्हणजे इकडं काय मल्टिप्लाय होईल एक्स रेस टू एक्स मल्टिप्लाय होईल आणि इकडं लॉग ई राहिला. बरोबर आहे का? मग आता लॉग व्ही इज इक्वल टू काय राहिलं बघा एक्स रेस टू एक्स राहिला. लॉग ईची व्हॅल्यू किती असते 1 असते. त्यामुळं फक्त काय राहिला एक्स रेस टू एक्स राहिला. मग हे आता डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह 1/v डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स आहे. मग आता पुढं 1/v डी व्ही बाय डी एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण सॉल्व केले ते काय तर एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. तेच आपण इथं पण यूज केलेलं आहे ना. डी यू बाय डी एक्स फाइंड करताना पण यूज केलं बघा आणि इथं पण त्याचा यूज झालेला आहे. आपल्याला डी व्ही बाय डी एक्स फाइंड करायचा आहे. त्यामुळे डिवाइड व्ही जो आहे तो मल्टिप्लाय होईल एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. मग व्ही म्हणजे काय आहे ई रेस टू एक्स. इथे येणार एक्स रेस टू एक्स काय येणार 1 प्लस लॉग एक्स. हा काय मिळाला आपल्याला डी व्ही बाय डी एक्स मिळाला. मग डी यू बाय डी एक्स मिळाला डी व्ही बाय डी एक्स मिळाला. ही दोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला कुठे ॲड कराव्या लागतील इक्वेशन 1 मध्ये. जिथं आपण काय लिहिलेलं आहे बघा इथं लिहिले ना
dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. मग याला पाहिजे तर इक्वेशन 2 म्हणूया, याला इक्वेशन 3 म्हणायचं. मग आता फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 काय येणार बघा, dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx ची व्हॅल्यू प्लस dv बाय dx ची व्हॅल्यू लिहायची. x रेज टू x ब्रॅकेटमध्ये x रेज टू x मायनस 1 प्लस लॉग x, परत x रेज टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. हे du बाय dx झालं प्लस dv बाय dx व्हॅल्यू म्हणजे किती येणार आहे बघा, e रेज टू x ब्रॅकेटमध्ये काय येणार, x रेज टू x 1 प्लस लॉग x. हे काय मिळालं, dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx ची व्हॅल्यू प्लस dv बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. येते लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, लॉग एक्स ब्रॅकेट रेज टू एक्स आहे आणि मायनस कॉस एक्स ब्रॅकेट रेज टू किती आहे बघा, कॉट आहे. आता इथे पण जर ऑब्झर्व केलं तर दोन्ही टर्मला फंक्शन रेज टू फंक्शन दिसते का बघा सगळ्यांना. दोन्ही टर्म जर आपण ऑब्झर्व केल्या तर दोन्हीला फंक्शन रेज टू फंक्शन आहे, पण दोन्हींच्या मध्ये मायनस साइन असल्यामुळे डायरेक्ट आपल्याला लॉग घेता येणार नाही आहे. त्यामुळे अगोदर काय करावं लागेल, यू आणि व्ही इथं पण घ्यावं लागेल. लेट y इज इक्वल टू काय येणार, लॉग एक्स. लॉग एक्स रेज टू एक्स मायनस इथं काय येणार, कॉस एक्स रेज टू कॉट एक्स. म्हणजेच y इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, u आणि मायनस व्ही असं दोन फंक्शन घ्यावी लागतील. ही आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग येणार dy बाय dx इज इक्वल टू काय येईल बघा, du बाय dx मायनस dv बाय dx येईल. लक्षात आहे. मग आता पुढं मग सेपरेट u आता लिहून घ्यावं लागेल. नाव u इज इक्वल टू काय घेतले आपण, लॉग एक्स ब्रॅकेट रेज टू एक्स. हा u आपण डिफरन्शिएट करायचा आहे, पण त्या अगोदर फंक्शन रेज टू फंक्शन असल्यामुळे काय करावं लागेल, लॉग घ्यावा लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड म्हणजे काय येईल, लॉग u इज इक्वल टू किती येणार, लॉग आणि हा लॉग एक्स ब्रॅकेट रेज टू एक्स. लक्षात येते का, बोथ साईडचा लॉग घेतला आणि लॉग एक्स रेज टू एक्स असं ऑलरेडी फंक्शन आहे. हां म्हणजे काय येणार मग, लॉग यू इज इक्वल टू रेज टू पॉवर किती मल्टिप्लाय होईल, इकडं एक्स मल्टिप्लाय होईल आणि इथं काय येणार, लॉग एक्स. इथं काय येईल, लॉग एक्स येईल. मग हे आता आपण डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह 1/u du बाय dx इज इक्वल टू पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ लॉग एक्स प्लस हा लॉग एक्स आहे असा आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार, एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल. ते काय येईल मग, डी बाय dx ऑफ एक्स येईल. येते लक्षात सगळ्यांच्या. मग आता बघा पुढं काय येईल, 1/u du बाय dx इज इक्वल टू प्रॉडक्ट लॉचा यूज केला आपण, दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे त्यामुळे पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन आहे असं पहिल्याला डेरिव्हेटिव्ह दिल. आता या लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह कसं येणार, चेन रूल यूज करावं लागेल. लॉग एक्स ऐवजी परत ब्रॅकेट आला त्यामुळे काय येणार, या पहिल्या लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1/log x येईल आणि डी बाय dx ऑफ एक्स ऐवजी लॉग एक्स आला त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल. प्लस इथं आता लॉग एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 येईल. बघा आता पुढं काय येईल, du बाय dx इज इक्वल टू डिवायडेड बाय यू इकडं मल्टिप्लाय केला तरी चालेल. ब्रॅकेटमध्ये बघा इथं आता एक्स डिवायडेड बाय लॉग एक्स. या लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, 1/x येईल प्लस हा लॉग एक्स 1 काय आली तरी चालते. हे लिहिलं. मग आता इथं पुढं काय झालं बघा,
काय विषय हा एक्स आणि हा डिवाइड एक्स जो आहे तो कॅन्सल होईल. म्हणजे डी बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार, यू म्हणजे काय आहे ती पण व्हॅल्यू लिहावी लागेल. यू काय आहे, लॉग एक्स रेज टू एक्स आहे. ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा, 1 लॉग एक्स आणि प्लस काय आलं, लॉग एक्स. हे इक्वेशन 1 आहे. हे यूचं डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स. मग अजून आपल्याला काय करायचं आहे, व्ही डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. मग अँड व्ही इज इक्वल टू लिहून घ्यावं लागेल. काय आहे व्ही बघा, कॉस एक्स ब्रॅकेट रेज टू कॉट एक्स. कॉस एक्स ब्रॅकेट रेज टू कॉट एक्स आहे. मग इथं आपल्याला लॉग घ्यावा लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साईडला आपण लॉग घेतला. मग व्ही इज इक्वल टू म्हणजे लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ब्रॅकेटमध्ये काय येईल, कॉस एक्स रेज टू कॉट एक्स. मग लॉग व्ही इज इक्वल टू हा जो रेज टू पॉवरचा कॉट आहे तो इकडं मल्टिप्लाय होईल एक्सपोनंट लॉनुसार, कॉट एक्स आणि लॉग कॉस एक्स. आता दोन फंक्शनचा इथं प्रॉडक्ट आला. ही दोन फंक्शन आपल्याला काय करावी लागतील, डिफरन्शिएट करावी लागतील. प्रॉडक्ट आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/v डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू ते दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट लॉनुसार ते डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागेल. काय येणार डेरिव्हेटिव्ह बघा, कॉट एक्स इंटू लॉग कॉस एक्स. म्हणजे पहिलं फंक्शन आहे असं कॉट एक्स आहे असा डी बाय डी एक्स ऑफ लॉग कॉस एक्स. दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं प्लस दुसरं फंक्शन आहे असं आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स. इथे लक्षात सगळ्यांच्या. मग आता हे पुढं आपण डिफरन्शिएट करत जायचं. आता 1/v डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू कॉट एक्स आहे असा लॉग आणि ब्रॅकेट आहे, बरोबर आहे. लॉग आणि ब्रॅकेट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 तो ब्रॅकेट लिहायचा. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x असतं. एक्स ऐवजी ब्रॅकेट आला मग 1 ब्रॅकेट मी लिहिलं. पण मग डी बाय डी एक्स ऑफ काय लिहावं लागेल, ब्रॅकेट लिहावं लागेल. त्याचं डेरिव्हेटिव्ह परत लिहावं लागेल. चेन रूलचा यूज केला. प्लस लॉग कॉस एक्स आणि इथं कॉटचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट काय असते ते मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉटचं डेरिव्हेटिव्ह. मग हे आपण लिहिलं, डेरिव्हेटिव्ज लिहिले सगळे. मग आता राहिलं काय, इथं कॉसचं डेरिव्हेटिव्ह राहिलं. बघा पुढं कसं येणार, 1/v डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू कॉट एक्स. कॉट म्हणजे काय असतोय, हा कॉट म्हणजे मी लिहिणार कॉस एक्स अपॉन साइन एक्स, बरोबर आहे. हा 1/cos एक्स आहे असं लिहिलं. बघा 1/cos मी असं लिहिलं आणि या कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस साइन एक्स. ते मी इथे लिहिलं. प्लस आता प्लस नाही, हे मायनस साइन बाहेर येईल. मायनस काय आहे, लॉग कॉस एक्स आणि इंटू काय आहे, कोसेक स्क्वेअर एक्स आहे. इंटू कोसेक स्क्वेअर एक्स राहील. मग पुढं आता बघा काय येणार, हा कॉस आणि हा कॉस दोन्ही कॅन्सल होईल. हा साईन आणि हा साईन पण कॅन्सल होईल. मग इथं राहिलं काय, फक्त मायनस साईन राहिलं. बघा लक्षात येते का, हे मायनस साईन म्हणजे 1 राहिला बरं का. इथं डायरेक्ट हे मायनस आणि हे मायनस प्लस लिहायचं नाही. आता मी इथं व्ही पण डिवाइड आहे तो इकडं मल्टिप्लाय करून घेणार. व्ही इन ब्रॅकेट इथं फक्त -1 राहिला आणि मायनस इकडं काय येईल, कोसेक स्क्वेअर मी जरा पहिला लिहिते, कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग कॉस एक्स. कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग कॉस एक्स. मग व्हीची व्हॅल्यू आपल्याला लिहावी लागेल. व्ही म्हणजे आपण काय घेतलं आहे बघा, व्ही म्हणजे काय आहे, कॉस एक्स रेज टू कॉट एक्स आहे. व्ही म्हणजे कॉस एक्स आणि ब्रॅकेट रेज टू किती आहे,
कॉट एक्स तो लिहिला. ब्रॅकेटमध्ये काय काय राहिलं, -1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग कॉस एक्स. यातलं मायनस साईन जरी आपण बाहेर घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे प्लस टर्म मिळतील आपल्याला. मग हे झालं व्हीचं डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी एक्स. येथे लक्षात सगळ्यांच्या हे मिळालं आपल्याला व्हीचं डेरिव्हेटिव्ह. तिथं आपण यूचं डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी फाइंड केलेलं आहे. त्याला इक्वेशन 3 म्हणा आपण, आणि जिथं आपण यूचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केले त्याला इक्वेशन 2 म्हणा. हां, मग इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून आपल्याला फायनल आन्सर मिळेल. म्हणजे मी पुढं असं लिहिणार, फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. इक्वेशन 1मध्ये मी डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्सच्या व्हॅल्यूज ॲड करणार. म्हणजे काय येणार बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू इथं मी लिहिणार पहिला. किती आहे, लॉग एक्स ब्रॅकेट रेज टू एक्स ब्रॅकेटमध्ये 1/log एक्स प्लस लॉग एक्स. हे झालं यूचं डेरिव्हेटिव्ह आणि प्लस व्हीचं डेरिव्हेटिव्ह. सॉरी, इक्वेशन 1मध्ये मायनस साईन आहे बघा. इक्वेशन 1मध्ये इथं डी यू बाय डी एक्स मायनस साईन आहे, त्यामुळे इथं मायनस साईन येईल. मायनस काय येणार, कॉस एक्स ब्रॅकेट रेज टू कॉट एक्स -1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग कॉस एक्स. येथे लक्षात सगळ्यांच्या हे मिळालं फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. आता या दोन्हीमधलं मायनस साईन आणि हे मायनस साईन आपण नेक्स्ट स्टेपला काय करू शकते, प्लस लिहू शकते. बघा कसं येईल मग पुढं, लॉग एक्स रेज टू एक्स ब्रॅकेटमध्ये 1/log एक्स प्लस लॉग एक्स. बरोबर आहे. इथलं मायनस साईन आणि हे प्लस होईल, प्लस कॉस रेज टू कॉट एक्स ब्रॅकेटमध्ये -1 मायनस साईन बाहेर गेल्यामुळे 1 काय होईल, प्लस होईल. म्हणजे काय येणार इथं 1 प्लस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग कॉस एक्स. कोसेकचं पण मायनस साईन बाहेर जाणार आणि 1चं पण मायनस साईन बाहेर जाईल. त्यामुळे हे मायनस साईन आणि हे ऑलरेडी ब्रॅकेटच्या मधलं मायनस साईन, त्यामुळे काय होईल ते प्लस होईल. काय मिळालं आपल्याला, फायनल आन्सर मिळालं डी वाय बाय डी एक्स. येथे लक्षात राहिलेली एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघा, म्हणजे नेक्स्ट क्वेश्चनच बघायचं आहे. सिम्पल आहेत एक्झाम्पल या टाईपचे.